तर जर मित्रांनो तुम्ही भाग 1 डे 1 चा पाहिलेला नसेल तर पहिला जाऊन तो पहा, त्यानंतर ह्या भाग 2 जवळ या दिवस पहिला ड्रायव्हिंग ट्रेनिंगचा आणि परंतु भाग 2, कारण की मी 1 तास सव्वा तासाची ट्रेनिंग घेतो तर अशा वेळेला संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करणं कठीण असतं, त्यामुळे ते 2 भागामध्ये करावं लागतं. मग तुम्हाला देखील ते पाहणं सोपं जातं आणि समजणं जायचं सोपं जातं. तर अगोदर ते पहा आणि नंतर या व्हिडिओवरती या, मग तुम्हाला देखील समजायला जे आहे ती थोडी मदत होईल. आणि आपल्या या चॅनलवरती आता संपूर्ण ड्रायव्हिंग ट्रेनिंग बद्दलचे जे आहेत ते ह्यांच्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग बद्दलचे सगळे व्हिडिओ येणार आहेत, त्यांनी तुम्हाला देखील मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बटन जो आहे तो दाबून ठेवा. आणि तुम्हाला ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा असेल, वेळ मिळेल तेव्हा नाही तर वेळ काढून तुम्हाला ड्रायव्हिंग शिकायची असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एक्सपर्ट ड्रायव्हर बनवण्याची जबाबदारी ही माझी असेल. तर हा भाग 2 पहा. तर आपल्याला गाडी स्टार्ट करायची, तर आपण कशी करणार आता गाडी स्टार्ट? पहिला हे बटन आहे ना, एक दबल्यावर त्या बटनला काय म्हणतात? इग्निशन स्विच म्हणतात किंवा स्टार्ट स्टॉप बटन, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन असं बोलतात. ओके, ठीक आहे. पहिलं चालू केलं तर ॲक्सेसरीज मोड चालू होतो. हा, एकदा दाबलं तर, दुसऱ्यांदा दाबलं तर ऑन मोड. थर्ड टाइम ब्रेकवर पाय देऊन ऑन करायचं तेव्हा स्टार्ट होतं. हे ॲक्सेसरीज मोड आणि ऑन मोड आपल्याला 1 तासापेक्षा जास्त वापरायचं नाही, तर आपली बॅटरी जी आहे ती हे होऊन जाणार, काय वीक होऊन जाणार, लो होऊन जाणार, पुन्हा तिला चार्ज करावी लागेल. ओके, आणि इंजिन स्टार्ट करत असताना ब्रेकवर पाय देऊन थर्ड टाइम दाबायचं बटन. हा, मग तेव्हा जो आहे तो आपला इंजिन स्टार्ट होईल. परंतु हा इंजिन स्टार्ट करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे अगोदर ही पोझिशन घेणे. ओके, समजलं? ओके, पहिलं ही ड्रायव्हिंग पोझिशन घेणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. तर ती ड्रायव्हिंग पोझिशन आपण कशी घ्यायची? गाडीमध्ये बसल्या बसल्या लगेचच सीट बेल्ट लावायचं नाही. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, सीट बेल्ट लावल्याशिवाय ड्रायव्हिंगला सुरुवात करायची नाही. भले 1 किलोमीटर इथे जायचंय, 2 किलोमीटर जायचंय, सीट बेल्ट लावल्याशिवाय जायचं नाही. गाडीमध्ये बसल्या बसल्या सगळ्यात अगोदर आपल्याला एक कम्फर्टेबल पोझिशन घेणं गरजेचं आहे, की म्हणजे आपण बसल्यावरती 300-400 किलोमीटर गाडी चालवली तरी आपली पाठ नाही दुखली पाहिजे, हे नाही दुखले पाहिजे, पाय नाही दुखले पाहिजेत, अशी पोझिशन घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर हा मागचा सपोर्ट असतो, त्याचा स्विच जो आहे तो आपल्याला इथे या साईडला इथे मिळतो, इकडे मिळेल. हा जो आहे तो हा मागचा सपोर्ट हे करण्याचा स्विच आहे. ठीक आहे. ड्रायव्हिंग साईडच्या ड्रायव्हर साईडच्या इथे असतो, तुमच्या तिथे देखील असेल, को ड्रायव्हरच्या साईडला देखील असेल. हो आहे. हा, मग तसंच स्विच जो आहे तो इथे असतो, तो ओढून धरायचा. असा ओढून धरला का मग आपण हे मागे पुढे करायचं. हा फक्त असा सोडायचा नाही, ओढून धरायचा. आणि मग जी अँगल हवी ती आपण अशी ठेवायची. ही माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे, बस एवढी कम्फर्टेबल आहे. आणि दुसरा जो आहे तो हा खालचा सपोर्ट. खालच्या सपोर्टसाठी इकडे हा लिव्हर जो आहे तो हा इकडे असतो, हा वाला. हा असा पकडून मागे पुढे आपण करू शकतो. खालचं हे करत असताना एक हात स्टेअरिंग वरती ठेवायचा आणि हा असा काही ओके, ठीक आहे, सेट करायचा. खूप लांब वगैरे नाही ठेवायचं. आपल्या ब्रेकवरती पाय जो आहे तो काही असा गेला पाहिजे, असा काही बोट राहिली पाहिजे, हा असा नाही राहिला पाहिजे. ओके, असा शूज जरी असेल तरी त्याचा पुढचा भाग हा असा राहिला पाहिजे. एक्सिलेटर वरती असं, याच्यावरती असं. ठीक आहे. असं हे एवढा भाग असा राहिला हवा, ओके, त्या हिशोबाने ठेवायचा. आणि हा डिस्टन्स जो आहे तो, ही आपली जी मनगट आहे, हा आपला मनगट हा एवढा ओके, सरळ गेल्यावर एवढा. जर तुम्हाला वाटतं की बाबा दूर आहे तर मग थोडीशी सीट जवळ घ्या किंवा हे जे इथे हा सपोर्ट बदला. का हा एवढा गॅप ठेवणं गरजेचं आहे? कारण की इथे आहे एअरबॅग, आणि एअरबॅग मध्ये आणि आपल्यामध्ये जेव्हा ऍक्सिडेंट होतो तर आपण एकदम असे पुढे फेकले जातो. जर खूप जास्त जवळ असू तर ही सगळ्यात मजबूत गोष्ट कुठली आहे तर ही आहे, स्टेअरिंग आहे. त्याच्यावर आपटले तर आपल्याला जास्त डॅमेज होईल. त्यामुळे आपल्याला एक मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग सीट बेल्ट आपल्याला एवढ्यावरती थांबेल ना, एअरबॅग इथून येईल. एअरबॅग जी आहे ती 321 स्पीडनी ओपन होते, अर्ध्या सेकंडमध्ये 321 स्पीडने ओपन होते. तिचा फोर्स खूप जास्त असतो. खूप आपण असं एकदम जवळ बसू बोनट बघण्यासाठी तर ते चुकीचं आहे. तर तिथं चुकून माकून ऍक्सिडेंट झाला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. सीट वगैरे ऍडजस्ट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला ऍडजस्ट करायचं असतं ते म्हणजे मिररची ऍडजस्टमेंट आपल्याला आपल्या हाईट प्रमाणे करायची असते. आता तुमच्या घरातील गाडी 2-3 जण चालवत असतील तर ते लोक त्यांच्या हिशोबाने करतात. तर मिरर्स देखील सेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सीट बेल्ट लावणं अगोदर, सीट बेल्ट लावलं पुन्हा काढावं लागेल का तर मग काही जे ते मॅन्युअल असतात ना, इकडे घर तिथे घर. तुमचं जर असं स्विच वाला असेल, जसं की माझ्या जवळ आहे माझ्या गाडीमध्ये इथे हा स्विच वाला आहे, तर लेफ्ट वाला करायचा असेल तर इथे फिरून जायतो आपल्याला ऍडजस्ट करावं लागतो. असं खाली मी असं करतोय, हा असं करतोय तर मग तो खाली होते. असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. काय दिसलं पाहिजे? थोडीशी गाडी दिसली पाहिजे 20% मिरर मध्ये, आणि बाकीचे रस्ते दिसले पाहिजे. तसंच हा राईट वाला करताना इथे राईट, आणि मग आपल्या हिशोबाने जे आहे ते आपल्याला सेट करायचं आहे. म्हणजे आपली गाडी थोडीशी दिसली पाहिजे आणि बाकीचा रस्ता दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा मिरर देखील इकडची मागची विंडस्क्रीन जी आहे ती संपूर्ण आपल्याला दिसायला पाहिजे. मागच्या विंडस्क्रीन मधून सगळं दिसलं पाहिजे, अशी सेट करायचं.
आणि त्यानंतर मग आपल्याला आपला हा हे आहे सीट बेल्ट, तो असं इथून असा खेचायचा आहे आणि मग इथे असं लावायचं आणि मग आपण गाडी चालवण्यात येते रेडी आहोत. त्यानंतर मग आपल्याला स्टार्ट वगैरे गाडी करायची आहे. ठीक आहे. आणि स्टेअरिंग वरती हे दोन्ही हात असे मध्ये हा गॅप असणं गरजेचं आहे. कधी स्टेअरिंग फिरवताना अशी काहीची स्टेअरिंग बद्दल आपण पुढे बोलूया. आधी सध्या आपल्याला सरळ जायचंय, सरळ यायचंय. एकाच दिवशी पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळं लोड टाकणार नाही. पहिल्या दिवशी सगळं लोड टाकला कन्फ्युज होणार, ब्लँक होणार, काही समजणार नाही. पहिला आपल्याला फक्त ब्रेक वरती पहिल्या दिवशी ब्रेक वरती काम करायचं. नंतर जसे जसे तुम्ही कॅच करत जाणार, लवकर गेला तर लवकर आपण ऍक्सिलेटर वरती जाऊ, उशिरा गेला तर मग थोडा उशीर लागेल. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, गाडी स्टार्ट करायची. तर गाडी स्टार्ट करताना नेहमी लक्षात ठेवा, आता बघा मी ब्रेक वरती माझा पाय आहे बरोबर, हा ब्रेक वरती माझा पाय आहे. आता मी स्विच जर दाबला तरी जे ती गाडी माझी नाही होणार चालू. ब्रेकवर पाय असल्यावरती होते ना चालू. हा, तर तरी नाही होते गाडी चालू. का तर आपली गाडी जी आहे ती डी मध्ये आहे. गाडी जर स्टार्ट करायची आहे तर आपल्याला असावी लागणार न्यूट्रल मध्ये. ठीक आहे. न्यूट्रल मध्ये असेल तर मग आपली गाडी स्टार्ट होईल. आता जर मी इथे एन मध्ये ठेवली आणि गाडीचं मी बटन दाबतोय तर नाही होणार. काय सांगतोय, प्रेस ब्रेक आणि शिफ्ट टू एन इकडे येते आपल्याला. काय सांगितलं, ह्याच्यावरती सगळी माहिती मिळते आपल्याला. शिफ्ट टू एन, मग शिफ्ट करायचं एन वरती आणि नंतर मग जर मी हा बटन दाबला तर गाडी जी आहे ती चालू झाली. ठीक आहे. आणि गाडी पुढे घेताना काय करायचं, हा ब्रेक आहे दाबलेलाच आहे मी, अजून सोडलेला नाही बरोबर. पहिला मी काय करणार, डी वरती टाकणार. डी वरती टाकलं पहिला. डी वरती टाकल्यानंतर मग मी हँडब्रेक खाली करणार. हँडब्रेक खाली कसं करायचं, हा बटन दाबून मग खाली करायचं. इथे पाहिला हा इंडिकेटर गेला, त्यानंतर आपण जायला मोकळे आहोत. त्यानंतर आपण ब्रेक सोडायचा आहे. जेव्हा हा ब्रेक काढू तेव्हा ह्या ब्रेकचं काम आपण ह्या ब्रेकला दिलं तेव्हा कधी कधी आपली गाडी स्लोप वरती उभी असते बरोबर, कधी वर अशी पार्क असेल, कधी अशी पार्क असेल, त्यामुळे ब्रेक सोडायचा नाही. ब्रेक तसं दाबून ठेवायचं. हा हँडब्रेक काढलाय, डी मध्ये गेली तर मग हळूहळू आपल्याला ब्रेक सोडायचा आहे. आरपीएम वाढायला लागला आणि गाडी जी आहे ती पुढे पुढे जायला लागली. पुढे पुढे गाडी जी आहे ती मूव्ह होते. ब्रेक मारायचा असेल तर हळू जसा अप्लाय करायचा आणि गाडी जी आहे ती थांबवायची. ठीक आहे. सध्या आपल्याला एवढंच करायचं आहे. दोन हातांनी पकडायची आणि ब्रेक हळूच सोडायचा आणि ब्रेक जो आहे तो नंतर मग हळूच दाबायचा आहे, जोरात नाही दाबायचा. असं चाललंय, आपण चाललोय आणि असं जोरात दाबला तर हे चुकीचं आहे. याच्याने जे येते गाडीतल्या माणसांना झटके लागणार, प्रॉब्लेम होणार. गाडी जेवढी तुम्ही स्मूथ चालवणार तेवढे गाडीतले लोक जे ते कम्फर्टेबल राहणार. रिव्हर्स घेताना देखील तसंच. हे घेतलं असं न्यूट्रल आहे, हा डी होता, मग केला आपण वरती न्यूट्रल. रिव्हर्स घेताना असं करून वरती केलं म्हणजे हा रिव्हर्स आला. रिव्हर्स येताना देखील तसंच. रिव्हर्स येताना आपल्याला मिरर मध्ये सगळे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सध्या आपण फक्त हेच करणार आहोत, रिव्हर्स मागे आणि पुढे. ठीक आहे. स्टेअरिंग अशीच सरळ पकडून ठेवायची. ब्रेक असे आरामात. सध्या आपल्याला एवढंच ब्रेकचं जजमेंट घ्यायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला. फक्त कशी गाडी थांबते, कशी बिहेव करते, कसं हे होतं. तुम्ही ह्याच्यामध्ये नवीन आहात तर तुम्हाला हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. डायरेक्टच ऑन रोड जाऊन उपयोग नाही. ठीक आहे. कधी पोझिशन घ्यायची, बरोबर आहे नाही बरोबर मी मागचा अँगल, दुसरं पायाखालचं ब्रेक कडे पोचेपर्यंत पक्का का अजून थोडं जवळ घ्यायचंय पुढे, बरोबर आहे पक्का. आता सीट बेल्ट, आता पहिला ऍक्सेसरी मोड वरती, ब्रेक नाही दाबायचा, पहिला ऍक्सेसरी मोड. ह्याच्यामध्ये काय चालू झाल्या, या सगळ्या ऍक्सेसरीज ऑन झाल्या बरोबर. आता दुसरा सेकंड बोर्ड केलं तर ऑन मोड. ह्याच्यामध्ये गाडीतील मेकॅनिकल गोष्टी ज्या आहेत त्या चालू झाल्या. आणि गाडी चालू करताना आपल्याला काय करावं लागेल, ब्रेक वरती पाय देऊन स्टार्ट करावं लागेल. ब्रेक किती फोर्सने करायचं, नॉर्मल दाबला तरी चालेल नाही, अप्लाय करायचं पूर्ण, दाबायचं जेवढा दाबाय तेवढा आणि हे करायचं. आता जी आहे ती गाडी स्टार्ट झाली बरोबर. इंजिन जो आहे तो स्टार्ट झाला. इकडे जो आहे आपल्याला दिसतं आरपीएम जो आहे तो 0 वरनं 800 वरती गेला. हा आरपीएमचा काटा आहे. आरपीएम म्हणजे रेप्स पर मिनिट, इंजिन किती राऊंड मारतोय पर मिनिटाला ते आहे बरोबर. मग आता आपल्याला पुढे जायचं तर आपल्याला काय करावं लागेल, गिअर जो आहे तो शिफ्ट करावा लागेल डी मध्ये. मग गिअर डी मध्ये शिफ्ट कर खाली. हा झाला डी, तिकडे आला डी मध्ये, पहिला D1 आलं
ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, हँड ब्रेक सोडायचा आहे. ब्रेक तिथपर्यंत सोडायचा नाही. हा ब्रेक दाबून ठेवलाय, दाबून पूर्ण खाली. लाईट गेली तिकडची, लाईट गेली, रेड वाले सगळं लाईट गेलं. ठीक आहे. आता जे आहे ते आपल्याला हळूहळू पुढे जायचं. तर थोडं थोडं ब्रेक सोडावा लागेल. हळूहळू सोडावं लागेल. हळूहळू सोडायचं, एकदाच सोडायचा नाही. आणि ऍक्सिलेटरवरती पाय सध्या आपल्याला द्यायचा नाहीये. हळूहळू जेवढी जाईल तेवढी. जाऊ दे जाऊ दे, मी सांगेन तेव्हा ब्रेक दाबाय. ब्रेक हळू, ब्रेक 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 बोलतो, सॉरी मला वाटलं तू बोलणार. हळूहळू. मी इथून पुढे मी जे कमांड देईन त्यावरती लक्ष ठेवायचं, ठीक आहे. कारण की आता माझ्या पायाजवळ इकडे काही नाहीये आणि आपण मोकळ्या रस्त्यावरती आहोत. सकाळचे आता 9 वाजलेले आहेत. मग अशा रस्त्यावरती आपल्याला अपघात होऊ नये, कारण की तुम्ही नवीन आहात, पहिलाच दिवस आहे. हळूहळू तुम्ही सगळं शिकणार. आपले 20 दिवस आपला क्लास आहे, सगळं तुम्हाला शिकवणार A to Z. घाई करायची नाही, सगळं तुम्हाला येणार आहे. जसं जसं तुमची प्रगती होईल तसं तसं तुम्हाला ऍडव्हान्स सांगत राहील. आता स्टार्ट स्टॉप का सांगतोय, कारण की आपण शहरामध्ये गाडी चालवणार आहोत. आपल्या इथे तेच असतं, शहरामध्ये ट्रॅफिक मध्ये तेच जावं लागतं, थांबावं लागतं, जावं लागतं, थांबावं लागतं. ह्याच्यात जर तुम्ही एक्सपर्ट झाले तर हायवे वरती एकदम तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. ठीक आहे. जाऊ दे, हळूहळू पुढे, हळूहळू ब्रेक सोडायचा. हळू ब्रेक अप्लाय. रिव्हर्स गिअर, रिव्हर्स रिव्हर्स. मागे, आणि मागे घेत असताना या मिरर जे ते बघायचे. मेन मिरर हा आहे. हळूहळू हळूहळू ब्रेक अप्लाय. ब्रेक, थांबव गाडी. जाऊ दे अजून. ब्रेक ब्रेक. हळूहळू प्रेमाने मारण्याचा प्रयत्न करायचा, झटका नाही लागला पाहिजे. तसं तुम्ही बरोबर करताय. हळू. मिरर मध्ये सगळीकडे बघायचं, इकडे, इथे, इथे. माझं देखील लक्ष आहे. डिस्टन्स तसंच करणार. आपण काय बघायचं की जी मिरर माझं जिथे आहे, जिथे माझा मिरर आहे ते त्या गाडीला नाही हिट झाला पाहिजे. ठीक आहे. आणि आपले जे सेन्सर आहेत ते आपल्याला आवाज करणार. ठीक आहे. आपल्या इथे कॅमेरा नाही, आता आजकालच्या याच्यामध्ये कॅमेरा देखील होतो, पण आपल्या गाडीत नाही कॅमेरा. असू दे. हळूहळू रिवर्स मागे. ती गाडी लांब आहे बा, इथून दिसेल. जी आता इथे मिरर मध्ये दिसते, वाटते की बाबा एक गाडी आहे जवळ, ती लांब आहे बरी, जिकडनं आपल्याला समजेल. हळूहळू हळूहळू हळूहळू, घाई नाही, हळू हळू ब्रेक. अजून जाऊ दे, थोडीशी. हळूहळू 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 ब्रेक. ठीक आहे. हे मिरर देखील ऍडजस्ट करायचे गाडीमध्ये बसल्यावर. हे बरोबर आहे. पण हा मला माणूस खूप जवळ वाटतो या मिरर मधनं. मग तू तसंच वाटतो त्या गोष्टी. न्यूट्रल. कधीही जर आपल्याला असं बोलायचं आहे कोणाशी किंवा काय करायचं तर न्यूट्रल करायची. म्हणजे कसं ब्रेक बिक चुकून वगैरे सुटला तर गाडी जी आहे ती मूव्ह होणार नाही. ट्रॅफिक मध्ये थांबल्यावरती, कशावर थांबल्यावरती न्यूट्रल करून सोडायचं. सिग्नल वरती ब्रेक वरतीच पाय ठेवायचा आहे. आणि जर तो ब्रेक सोडायचा असेल तर हा ब्रेक अप्लाय करायचा. कुठला तरी ब्रेक, हे भले सपाट रस्ता असू दे तरी देखील ब्रेकवरती तो जर सोडायचा असेल, खूप मोठा सिग्नल आहे, 2 मिनिटं 5 मिनिटं असायला, हा ब्रेक सोडायचा तर हा अप्लाय करायचा. मग हा अप्लाय केला, इथे लाईट दिसली म्हणजे हा ब्रेक तुम्ही सोडू शकता. आता गाडी हलणार नाही, पण न्यूट्रल पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जायचं. काय करायला लागणार? ब्रेकवर पाय द्यावा लागेल. गिअर डी. गिअर पहिला हे केलं तरी चालेल? नाही, पहिला गिअर डी मोड वरती. का माहितीये, तसं केलं तरी चालेल. काय प्रॉब्लेम होणार नाही किंवा मेकॅनिकल काही गोष्टी होणार नाहीत हे. पण तसं का नाही करायचं? कधी स्लोप वरती असतो, काय असतो, मग पटकन हा ब्रेक सोडला आपण, मग त्यावेळेला मग इश्यू होतो. आणि तुम्हाला वाटेल की बाबा नाही बाबा मी डी मध्ये केलेलाच आहे, ब्रेक सोडला मग गाडी मागे येईल किंवा पुढे जाईल, हिट होईल इकडे तिकडे. त्यामुळे कधी पण अशी सवयच लावायची. अशी सवय लावलेली चांगली आहे. मग करा आता डी. हँड ब्रेक खाली, लाईट बघायची, गेली का ब्रेक सोडायचा, पुढे जाईल. जाऊ दे, हळूहळू जाऊ दे. सोड. हळू ब्रेक. हळू. जोरात लागला पण हळू मारायचा. जाऊ दे. सरळ जाऊ दे. थांब. तो गाडीवाला बघा काय करतोय. तो मागे चाललाय. जाऊ दे, पुढे हळूहळू. गाडी जेवढी प्रेमाने थांबवता येईल तेवढा थांबवण्याचा प्रयत्न करायचा. जाऊ दे. बस. ब्रेक.
तो गाडीवाला काय करते बघूया. जाऊ दे, हळूहळू हळूहळू. हा लांब आहे तो, हळू ब्रेक. जाऊ दे, डॉगी साईडला गेला. घे पुढे, हळूहळू ब्रेक ब्रेक, रिव्हर्स गिअर. मागे मागे जाताना मिरर मध्ये लक्ष, मागे लक्ष. हा हळूहळू जाऊ दे, मागे जाऊ दे, ब्रेक हळू ब्रेक. हा हे कसं सतत सांगतोय ब्रेक एक आता सवय व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, गाडी ट्रॅफिक मध्ये असंच करावं लागतं कंट्रोल. आणि एकदाच घेत राहिलं तर गाडी कंट्रोल मधनं सुटते. जाऊ दे बाहेर, मागे मागे जाऊ दे, जाऊ दे, हळू 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 ब्रेक, हळूच ब्रेक. ठीक आहे, घे हळू 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 ब्रेक. जाऊ दे, हळूहळू मिरर मध्ये बघायचं, किंवा असं नसेल जजमेंट आहे तर मागे असं वळून बघायचं, मागे वळून बघायचं डायरेक्ट असं किती लांब आहे असं मग आपल्याला समजतं. मध्ये मध्ये बघायचं मागे वळून. जाऊ दे अजून मागे. आता काय न्यूट्रल हँड ब्रेक. तर मित्रांनो, हा काही भाग 2 होता. ह्याच्यामध्ये देखील काही गोष्टी मी त्यांना आधीच सांगितल्या नाहीत. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकाच दिवसामध्ये सगळ्या सांगायच्या नसतात. आता पुढच्या दिवशी पाहूया, डे 2 ला जे आहे ते मी त्यांना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते कशामुळे काय होते, का ब्रेक सोडल्यावरती गाडी का पुढे जाते आणि कशामुळे काय होतंय. आता AMT गाडी आहे त्यामुळे त्यांना मॅन्युअलचं काही सांगू शकत नाही. हा मॅन्युअलचं काही सांगू शकत नाही, त्यांना ऑटोमॅटिकच AMTच सांगावं लागेल, नाही तर ते कन्फ्यूज होऊन जातील, कारण की त्यांनी कधीच गाडी चालवलेली नाहीये. परंतु जर तुम्हाला मॅन्युअल बद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, लेसन 1 लेसन 2 असं सर्च करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये देखील खूप फायद्याचा असणार आहे दिवस दुसरा, तो देखील नक्की पाहायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन जो आहे तो दाबून ठेवा. आणि तुम्ही मुंबईमध्ये राहत असेल, तुम्हाला ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा असेल, आधी क्लास केलेला आहे परंतु शेवटच्या दिवशी गाडी जशी हातात मिळाली तशी काहीच येत नाही, ड्रायव्हिंग शिकवणारा जो आहे तो त्याच्याच पायाने सगळं हँडल करत होता, असं काही असेल आणि तुम्हाला जर गाडी शिकायची, तुमच्या गाडीवरती शिकायचंय किंवा माझ्या गाडीवरती येऊन शिकायचंय, ते देखील सुविधा आपल्याजवळ अवेलेबल आहेत. फक्त आपल्याजवळ जर गाडी शिकायची असेल, मनापासून इच्छा असणे, मनापासून वेळ काढणार आणि ड्रायव्हिंगची आवड असणे, ह्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला ती पटत असतील तरच ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला ड्रायव्हिंग जी आहे ती जेवढं मला काही माहिती तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. ड्रायव्हिंग अशी करायची आहे की कधीच अपघात झाला नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी गाडीबद्दल देखील, रस्त्यावर देखील, परत ट्रॅफिक रूल्स देखील सगळ्या माहीत असायला हवेत. तर तुम्ही मला संपर्क करू शकता. स्वस्तात शिकायचं आहे, अगोदर तुमचं स्वस्तात शिकून झालेलं आहे, ज्याच्याने तुम्हाला काहीही आलेलं नाही.